तर आपण पाहतोय जरांगे पाटील हे मराठ्यांचा ताफा घेऊन मुंबईमध्ये दाखल झाले खरे, पण प्रश्न हा आहे की मार्ग कसा निघणार। जरांगेंची मागणी पूर्ण करण्यासाठी नेमके कोणते पर्याय असू शकतात, पाहूया त्यावरचा हा खास रिपोर्ट। जरांगे पाटलांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू झालंय, पण आता सवाल हा आहे की तोडगा नेमका कसा निघणार। जरांगेंची मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची, तर ओबीसीला धक्का लावणार नाही अशी भूमिका सरकारची आहे। त्यामुळे नेमके कोणते पर्याय आहेत की ज्यामुळे जरांगे पाटलांचं समाधान होईल। मराठा समाजाला एससीबीसीतून 10% स्वतंत्र आरक्षण दिलंय, मात्र जरांगेंना ते मान्य नाही। मराठा आणि कुणबी एकच असून मराठ्यांना ओबीसीत टाका अशी मागणी घेऊन जरांगे मराठ्यांसह आझाद मैदानात धडकले। आता पर्याय नेमके काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात। पहिला पर्याय आहे मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू करणं। निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या समितीनं आतापर्यंत 58 लाख कुणबी नोंदी शोधल्यात, ज्याचा फायदा मराठा समाजाला झालाय। निजामकालीन दस्तऐवज आणि जुन्या दस्तऐवजांमधील ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी अर्थात ओबीसींचं जात प्रमाणपत्र देण्यात आलंय। आता शिंदे समितीला आणखी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यामुळे जरांगेंच्या मागणीप्रमाणे हैदराबादसह सातारा संस्थान, बॉम्बे गॅझेटमधून आणखी नोंदींचा शोध घेतला जाऊ शकतो, कारण 1967च्या आधीची कुणबी किंवा मराठा कुणबी अशी नोंद असेल तर त्यांना ओबीसी महासंघाचाही विरोध नाही। ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य आहे का, काय वाटतं? मी परत एकदा सांगतो, तुमच्या माध्यमातून परत एकदा खुलासा करतो, तुम्ही नवी मुंबईला या संदर्भाचा कागद आम्हाला दिलेला आहे। मग तो कोणाच्या आधारावर दिला होता त्याच्यावर चर्चा करा। तो कागद दिल्यानंतर तो पुढे कायद्यात का रूपांतर नाही झाला त्याच्यावर चर्चा करा। त्यामुळे ही चर्चा सभागृहात झाली पाहिजे आणि सभागृहाने मान्य केलं पाहिजे। त्यासाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी अधिवेशनाची मागणी केली पाहिजे। सगळे सोयऱ्यांचा निर्णय घ्या अशी मागणीही जरांगेंची आहे। दुसरा पर्याय हा सगळे सोयऱ्यांचा आहे। जरांगेंची मागणी आहे की ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडलेली आहे त्यांच्या नोंदीच्या आधारे त्यांच्या सोयऱ्यालाही जात प्रमाणपत्र मिळावं। यावरून शिंदे सरकारनं जी अधिसूचना काढली होती, ज्यात रक्ताच्या नात्यातील काका, पुतणे, भाऊ-भावकीतील नातेवाईक यांना सगळे सोयरे म्हटलंय। त्यामुळे सगळे सोयऱ्यांची व्याख्या आणखी स्पष्ट करून निर्णय घेता येईल, पण तो निर्णय समाजासाठीच लागू होईल। आणि तिसरा पर्याय आहे अर्थातच ओबीसी। महाराष्ट्रात ओबीसींना 19% आरक्षण आहे। विजय, एनटी, एसबीसी असं मिळून 13% आरक्षण आहे। या जातींचा केंद्रात ओबीसी मध्येच समावेश होतो। या व्यतिरिक्त एससींना 13%, एसटींना 7% आरक्षण आहे। गेल्या वर्षी मराठा समाजाचा स्वतंत्र एससीबीसीचं 10% आरक्षण दिलंय, तर केंद्राने 10% आर्थिक निकषावर दिलेलं ईडब्ल्यूएस आरक्षण महाराष्ट्रानंही लागू केलंय। असं म्हणून 72% आरक्षण महाराष्ट्रात झालंय। आता जे 10 एससीबीसीचं आरक्षण मराठ्यांना दिलंय ते 10% ओबीसींच्या 19% आरक्षणात ऍड केलं जाऊ शकतं। अर्थात ओबीसींच्या आरक्षणाची मर्यादा वाढवली जाऊ शकते। त्यासाठी मराठ्यांच्या 58 लाख कुणबी नोंदींचा आधार सरकारकडे आहे। कायदेशीर प्रक्रिया सरकारला पूर्ण करावी लागेल, म्हणजेच ओबीसींचं 19% आरक्षण 29%वर जाईल। अर्थात त्यासाठी ओबीसी समाजालाही सरकारला विश्वासात घ्यावं लागेल। इथे 50% आरक्षणाच्या मर्यादेचा विषय, पण तसंही महाराष्ट्रासह 10 राज्यांनी मर्यादा ओलांडलेली आहे। ओबीसी मध्ये येतात त्याची जर नोंद सापडत असेल तर त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, ते देणं भाग आहे। पण ज्यांच्याजवळ कुठलीच नोंद नाही त्यांना सरकार प्रमाणपत्र देऊ शकत नाही। तर विरोधकांनी आरक्षणाचा प्रश्न सरकारच्या गोटात टाकलाय। आम्हाला भूमिका विचारण्यापेक्षा सरकारनं प्रश्न सोडवावा असं उद्धव ठाकरे म्हणाले। बघा, माझ्या भूमिकेला आता काहीच अर्थ नाहीये। माझं म्हणणं होतं, मी तेव्हा मांडलेलं आहे। अगदी आंतरवेली सराटीमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा सुद्धा मी जरांगेंच्या समोर उभं राहून मी बोललेलो आहे। आता माझं मत असं आहे की सरकारने हा प्रश्न हाताळला पाहिजे, प्रश्न हा त्यांनी सोडवला पाहिजे। 10 जणांना त्यांच्या भूमिका विचारण्यापेक्षा तुम्ही आणि थेट आंदोलन बोला ना। वेगवेगळे पक्ष जे या संदर्भात सोयीची भूमिका घेतात त्या पक्षांना माझे आव्हान आहे
की सोयीची भूमिका घेऊ नका. भूमिका घ्यायची तर ठाम भूमिका घ्या. ठाम भूमिका घेताना दिसत नाही आम्ही तर बोललोच होतो, याचंही करा आणि त्याचंही करा, अशा प्रकारची भूमिका नको. जे कायदेशीर आहे ती कायदेशीर भूमिका घ्या ना. तुमची भूमिका सांगा काय कायदेशीर भूमिका आहे. या संदर्भात ते भूमिका याकरता सांगणार नाहीत, कारण त्यांना समाजामध्ये भांडण होताना कुठेतरी त्यातनं राजकीय फायद्याचा